योग्य निर्णय घेणे, जीवनामध्ये भगवंताला आवडेल असं जीवन उभं करणे, एक सौंदर्यपूर्ण जीवन उभं करणे, यासाठी आपल्या मातीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी काम केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली असेल, तुकाराम महाराज असेल, यांनी स्वतःची हाडं भिजवलेली आहेत, रक्त आटवलेलं आहे की आपले जे संस्कार आहेत, संस्कार आपल्या रक्तात भिनावे, आपलं जीवन त्या संस्कारांवर उभं व्हावं, म्हणून वारकरी संप्रदायाचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाचे एक वारकरी हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर रावजी गुरुले हे पत्रकार आहेत, आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. व्याख्याते पण आहेत, प्रबोधनकार आहेत, प्रवचनकार आहेत. अत्यंत सुंदर विचार आणि तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी उचलता येईल अशा प्रकारचे विचार, संतांचे विचार आपल्या समोर ठेवणार आहेत. आपल्याला संतांनी दिलेला हा जो हरिपाठ आहे, या हरिपाठाचं महत्व काय आहे हे पण आपल्याला सांगणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्या चर्चेला, संवादाला सुरुवात करावी. ठीक आहे ना, टाळा तुम्ही त्यांचं स्वागत करू. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य सेवा होणं सुंदर हे. सुंदर अशा लोकमान्य टिळक विद्यालयातील गुरुजनांना वंदन करून किंवा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर बिडगुलेचा मनापासून मनापूर्वक नमस्कार. फळाफुलांचा माळा पाहिजे, फळाफुलांचा माळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे, गावात मंदिरापेक्षाही सुंदर अशी एक शाळा पाहिजे. अशा तुमच्या सुंदर अशा शाळेतील तुम्हा सद्गुणी विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा पुण्याहून ज्ञानेश्वर बिडगुलेचा वारकरी संप्रदायातर्फे सादर करणार. तर सर, आजकाल बघा, आजची पिढी आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे. 35 पेक्षा ही 16-17 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली की जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं याच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यात येत नाही. संतांचे विचार माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा, आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञान हवा. जगावं कसं, जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवला, मरावं कसं शंभूराजांनी शिकवलं, आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता मला सांगा, आपल्याला कुठे शंभूराजासारखं मरायचंय, आपल्याला कुठे बाजी प्रभूसारखी कुठे खिंड अडवायचे, भगतसिंगासारखं फाशी जायचंय, आपल्याला फक्त जीवनामध्ये एकच काम करायचंय, शिकून सवरून मोठं व्हायचं. माणूस जीवनामध्ये 2 प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक पेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये असते. झालंय काय, बऱ्याच वेळेला नवीन पिढी 11वी-12वीला पोरगं गेलं का त्याला वाटतं मला सरांनी बोलू नये, सरांनी माझ्यावर रागावू नये, माझ्या बापानं मला बोलू नये. मग त्याला थोडा राग येतो. कारण काय झालंय, टीव्हीच्या, मोबाईलच्या जमान्यामध्ये लोक रागीट व्हायला लागले. टीव्हीची स्क्रीन बघून बघून लोकांना राग येतो. त्याला कोणाशी बोलायचं नसतं, कोणी बोललं तर राग येतो. एक मुलगा असं चांगलं वाराला गेलं, त्याला बापाचा राग यायला लागला. बाप चालतो, अरे काय ते पाय पूर्ण सरळ कर, तुला काय करतं, अरे पाण्याचे नळ चालू ठेवले, अरे लाईटी सगळ्या चालू ठेवल्या, गधड्या तुला काय करतं का नाही आकर. पोराला सारखे रागवायचे आणि त्या पोराला राग यायचा. अरे मी एवढा मोठा झालो, 11वी-12 गेलो, मला शेती फुटली, तरी बाप रागवतोय. पोराला राग यायचा. मग त्याने ठरवलं
आता बापाच्या पुढे तर काय बोलता येत नाही, पण त्याने ठरवलं माझी एवढी 12वी झाली ना, 12वी झाल्यावर मी सरळ कुठेतरी काम शोधतो, नोकरी शोधतो, तिकडे नोकरी शोधतो आणि तिकडेच कडमडतो. त्यानं विचार केला 12वी झाली, 12वीची परीक्षा दिल्यावर ते काम शोधायला लागले. आता प्लेन 12वीला पुढे पुढे काम मिळतं का? ITI झाली तरी मिळतं, डिप्लोमा झाली तरी मिळतं, एखादा 1 वर्षाचा कोर्स केला तरी मिळतं. पण प्लेन 12वी 2 महिने सुट्टी लागल्यावर हिंडलं रोज जमून यायचं आणि आईला सांगायचं नाही मिळलं. मग आई एक दिवस बापाला म्हणली, अहो पोरगं 2 दिवस काम सुटते, तुमची काहीतरी ओळख आहे ती सांगा ना. मग बापाने सांगितलं 4 किलोमीटर एक कंपनी, त्याला जा तिकडं. मग ते तिकडं त्या कंपनीत गेलं. मोठी कंपनी होती. आता मला वेळ कमी दिलाय म्हणून मी पाठ सांगतो. मोठी कंपनी होती. कंपनी 4 किलोमीटरची अशी मोठ्या नवीन कंपनी तयार झाली होती. त्या कंपनी रोडच्या कडेला होती. तसा गेटच्या आतमध्ये शिरलं तसं त्या गेटच्या आतमध्ये सगळे 20-25 नळ चालू होते. पाणी बांधलं जात होतं, रोडला वाया जात होतं. ते नळ पाहून, ते पाणी पाहून त्याला बापाचे शब्द आठवले, अरे गधड्या तुला काय अक्कल आहे? किती पाणी वाया घालतोय, नळ बंद कर. बापाचे शब्द आठवले. कॅसरचे त्या नळ बंद केले. नळ बंद करून आतला गेला. आतमध्ये मोठा हॉल होता, मोठा प्रशस्त होता आणि त्या हॉलमध्ये कोणीच नव्हतं आणि सगळे फॅन लाईटी सगळ्या फोडून चालू होते. एकदम आपल्याला गरम व्हायचं. आतमध्ये प्रवेश केला, त्याने पाहिलं कोणीच नाही. फॅन बंद करतात आणि त्याला बापाचे शब्द आठवले, रे गाढवा फॅन बंद कर, लाईट बंद कर, तुला काय कळतंय का नाही? बापाच्या शब्द आठवून त्याने ते फॅन सगळी फटाफट बंद केली. आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये ऑफिसमध्ये 50-60 उमेदवार असे लाईन मध्ये बसले होते. तसा त्याने एंट्री केली तशी 2-3 पायपोसणी त्याच्या पायात अडकली. आपली तिकडी पायपोसणी पडलेली होती, पायात अडकली. आणि मग ते बापाचे शब्द आठवले, गधड्या अरे पायपोसणी सरळ कर, तुला काय अक्कल आहे का नाही? आणि मग बापाच्या शब्दासाठी त्यांनी पायपोसणी सरळ केली. त्या उमेदवाराच्या मागे जाऊन बसला आणि मागे जाऊन बसल्याच्या नंतर सगळे उमेदवार जात होते. या दरवाज्यानं जायचे, दुसऱ्या दरवाज्यानं एक उमेदवार बाहेर येत होता. काही कळत नव्हतं इंटरव्ह्यू घेतात का काय, आम्हाला टिंगल करायला बोलवले. प्रत्येक उमेदवार 40-50 उमेदवार संपले. त्याचा नंबर आला. त्याने फाईल सावरत आतमध्ये एंट्री केली. एंट्री केल्याच्या नंतर मॅनेजमेंटचे सगळे लोक, याच्या कमर्शियल सगळे लोक, स्टाफ सगळा 7 स्टाफ उभा राहिला. त्याचं नाव विचारलं. त्याने नाव सांगितलं. त्याचं नाव एका लेटरवर लिहिलं गेलं आणि ते लेटर त्याच्या हातामध्ये दिलं. त्याने वाचलं. ते अपॉइंटमेंट लेटर होतं. अपॉइंटमेंट लेटर त्याला प्रश्न पडला, काय विचारलं नाही, इंटरव्ह्यू नाही, काय भानगड आहे, नेमकं काय टिंगल करतात का काय? त्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्नचिन्ह जाऊन तो ह्युमन रिसोर्स याच्या मॅनेजर म्हणला, तुला असा प्रश्न पडला ना, तुझी इंटरव्ह्यू घेतली नाही, काय प्रश्न विचारला नाही, कागदपत्र पाहिले नाही आणि तुला आम्ही सिलेक्ट कसं केलं? तर आमची इंटरव्ह्यूच अशी होती. आम्ही गेट पासून, हॉल पासून, ऑफिस पर्यंत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते आणि त्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही पाहत होतो कोणता मुलगा येताना काय करतोय. प्रत्येक जणाला बाथमध्ये आला, ऑफिस रूम मध्ये बसला, एकानेही पाण्याचे नळ बंद केले नाही, एकाने लाईटी बंद केल्या नाही, एकानेही पाय पोचणं सरळ केलं नाही. फक्त आम्हाला तूच ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसला. तुझ्यावर तुझ्या आई वडिलांचे, तुझ्या शिक्षकांचे असे संस्कार आहेत, तुझ्यामुळे आमच्या कंपनीचा नक्की फायदा होईल. आता मला सांगा, तो संस्कारामुळे त्याने सगळं केलं होतं का? बाबाचे शब्द आठवले आणि मग त्याच्या डोक्यामध्ये टूप पेटली. त्याला नोकरी मिळाली. त्याच्या डोक्यामध्ये टूप पेटली. तो 10 वर्षात घरी गेला आणि बापाच्या पायावर गिरला आणि माफ करा, मला माफ करा, मला तुम्ही दाटावत होता, मला तुम्ही प्रत्येक वेळी रागावत होता, प्रत्येक वेळी ओरडत होता, प्रत्येक वेळेस माझ्यावर मला रडवत होता, पण त्याच वेळी तुम्ही मला घडवत होता. आई वडील शिक्षक तुम्हाला रागवतात, ते तुमची दुश्मनी नसते, तुमचं बरं व्हावा असं फक्त जगातल्या 3 लोकांना वाटतं का तुमचं कल्याण व्हावा, चांगलं व्हावा, भलं व्हावा. असे 3 लोक कोणती तुम्हाला माहित आहे? कोणती? आई वडील आणि शिक्षक. 3च लोकांना वाटतं तुमचं बरं व्हावा. ते 50 उमेदवार होते, त्यांना काय वाटलं नसतं तुम्हाला नोकरी मिळावा. म्हणून तुम्ही आई वडिलांचा, शिक्षकांचा सन्मान करा आणि एखाद्या वेळेला एखादा रागावलं. आता मी तुम्हाला बघा, मला वेळ कमी दिलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला महाभारत रामायणातली छोटी उदाहरण 2-3 सांगतो. फक्त रामायणामधून काय शिकायचं? रामायण फक्त रामाची रावणाची लढाई. कारण अनेक अवतार झाले, मत्स्यकन्या, वराह, राम, परशुराम, सगळे अवतार झाले, कृष्ण अवतार झाले. ते प्रत्येक अवतार राक्षसाला मारण्यासाठी झाले आणि राक्षसाला मारण्यासाठी अवतार झाल्यावर ते अवतार संपले. पण या कलियुगामध्ये प्रत्येक गावागावामध्ये एवढे राक्षस वाढले, कुणाला मारणार आहे?
पुन्हा कुणाला मारण्यासाठी जो देव अवतार घेणार आहे, पण त्या देवानं एकाच देवाने या कलियुगामध्ये अवतार घेतलेला आहे. आणि तो देव कटेवर हात ठेवून गळ्यामध्ये तुळशी हार गळा ठेवून लोकांकडे फक्त बघत आहे, लोक काय करतायत. तो देव, त्या देवाचं भजन केलं, चिंतन केलं. बघा, द्वापार युगामध्ये, सत्ययुगामध्ये पहिले यज्ञ करायचे, प्रसन्न करायचे, नंतर जप पूजा करायचे दुसऱ्या त्रेतायुगामध्ये, आणि मग देव प्रसन्न करायचे. त्या युगामध्ये एकच देव प्रसन्न करण्याचा मार्ग आहे, ते म्हणजे देवाचं नाव आणि नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन. याच्यामधून देवाचं नाव काय होतं, प्रत्येक गावामध्ये हरिपाठ होतो. हरिपाठ होतो ना, तुम्ही पाहिला असेल. 7-8 लोक ह्या बाजूला उभे असतात, 7-8 लोक ह्या बाजूला उभे असतात. अनेक जण म्हणतात हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, दुसरा म्हणतो पुण्याची गणना कोण करी, तिसरा म्हणतो असोली संसारी. एक गाव पुढे एक म्हणत असताना त्यावेळेला त्या माणसाच्या डोक्यामध्ये जगातलं कोणतंही दुःख, प्रपंचातल्या कोणत्याही अडचणी, कणकणी, व्यथा नसतात. त्याच्या डोक्यामध्ये एवढंच असतं, आता याच्या पुढे काय म्हणायचं. त्यावेळेला काय होतं, त्याचं मन, चित्त, बुद्धी स्थिर, शांत, एकाग्र, पवित्र होते. आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तुमची बुद्धी एकाग्र पाहिजे. असं होणार आहे का, बाहेर डीजे वाजलाय तुमचा अभ्यास होईल, बाहेर गाणं लागलंय, मीराबाई, दादाबाई, मुक्ताबाईची गाणी नाही, 7-8 वर्षापूर्वी गाणं होतं. संतांचे अभंग, संतांचे अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावात काकडा, भजन, परिपाठ, हरिपाठ, कीर्तनामध्ये गायले जातात. ते ताजे दवाने वाचा रूप भावने सुंदर ते ध्याना देवाच्या द्वारे जे का धंदले गांधले आभाची संसार सगळे अभंग 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये ताजे दवाने वाटतात. पण तुम्ही जे डीजेच्या पुढे नाचता, तुम्ही सगळे डीजे पुढे किती वेळा नाचतात, बरेच वेळा नाचतात. मला सांगा, तुम्ही हरिपाठामध्ये नाचता, हरिपाठामध्येही नाचतात, हरिमुखी म्हणा, त्यावेळी पावला टाकतात, 2-4 हे घेतात, हरिपाठामध्ये नाचतात. डीजेचं गाणं काय असतं बाळांनो, तुम्हाला तुम्ही बोलतो का, या रे या, तुम्ही सारे या, डीजे वाजला तिकडे तुम्ही पळता, पण हरिपाठाला, कीर्तन वाजला तुम्ही पळत नाही. डीजेचं गाणं बघा काय असतं, डीजे वाजला का तुम्ही तिकडे जाऊन मुंगळ्यासारखे नाचता. काय त्या डीजेच्या गाण्याला चाल तरी आहे का, अर्थ तरी आहे का, काला कावळा काठ आहे का, मुंगळा कावळा वाईट वाईट करण्याची गाणी, आणि तिकडे जाऊन तुम्ही काय त्या गाण्याला अर्थ तरी आहे का. पण तुम्ही संतांचे विचार बघा, तुम्ही एखाद्या हरिपाठाला जाऊन बघा, कीर्तनात नाचताना तू कीर्तनाचे रंगी, म्हणजे तिथं जर नाचलं तर तुमची 2 कामं होतील, तुम्हाला व्यायाम होईल, तुमचं मन, चित्ती, बुद्धी, आणि बघा संतांचे अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावात गायले जातात. तुम्ही धनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई नाव ऐकली, कोण आहे ते, तुम्हाला बहिणाबाईच्या कविता मास्टर डिग्री पर्यंत आहेत. आणि ते काय फक्त पाठ करून प्रश्नोत्तर लिहिण्यासाठी नाही, त्यातून काहीतरी घ्यायचं असतं. प्रत्येक गाण्यामधून काहीतरी बोध घ्यायचा असतो, प्रत्येक कथेमधून काहीतरी घ्यायचं असतं, प्रत्येक स्टोरी मधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. मला सांगा, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो 2च मार्गाने, एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं सौर म्हणजे सौर. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार, प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. बघा, संतांचे अभंग, आणि संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही, का अभ्यास करा. कारण काय म्हणालो, मी कशासाठी आलो तुम्हाला पहिले सांगू का. कारण मी महाराष्ट्रभर हिंडतो, मी महाराष्ट्रातले 16-17 जिल्हे 2012 पासून हिंडलो, 1500 शाळापर्यंत. तुम्हाला 1 तास प्रबोधन करतो, मला इथं फक्त 35 मिनिटं वेळ दिलेला आहे. याच्यासाठी हिंडतो. प्रत्येक गावामध्ये सामाजिक प्रदूषण झालंय, प्रत्येक गावामध्ये इतकं प्रदूषण झालंय का 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही. तुमचे लग्न व्हावं म्हणून मी सांगते, अधिक कोणत्याच मुलांची होत नाही. आता तुम्ही करिअर बघा, जे हुशार आहे तो करिअर करतो, बापाला बोलत नाही, आपलं करिअर घडवतो, नोकरी धंदा पकडतो, त्याची होतात. पण जो आता टुकार बेकार करतो, सरांना मागं बोलतो, अभ्यास करत नाही, करिअर घडवत नाही, नोकरी लागत नाही, धंदा करत नाही, टुकार बेकार राहतो, अशा 12% मुलांची लग्न गावोगावी होत नाही. आणि त्यासाठी तिथं आलेलं आहे. मला माहित आहे तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार, तुम्ही APJ अब्दुल कलाम, जय सिंग नाही होऊ शकणार, तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार, पण कमीत कमी तुम्ही पती तरी व्हा. त्यासाठी तुम्हाला तुम्हाला करिअर करावं लागेल, टुकार बेकार राहिला. आता जर तुम्ही टंगण मंगल केली, आपलं करिअर घडवलं नाही, तर बघा सोलापूरला मुलींनी टीव्ही मध्ये पाहिला होता, ज्या मुलांची लग्न झाली नाही त्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढला होता. टीव्हीत पाहिलं असं तुम्ही, बातमी वाचली का नाही, तुम्ही नाही पेपरला वाचली.
टीव्ही मध्ये बातमी होती सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यावर 3-4 हजार तरुण जे सोलापूर जिल्ह्यातले त्यांची लग्न नाही, जे टुकार बेकार होते, लग्न नाही, 35-40 वर्ष झाली, त्यांनी मोर्चा काढला होता आणि त्या कलेक्टरच्या कचेरीसमोर जाऊन ती नाचायला लागली, आम्ही लग्नाला आलो. आपल्या पहिलं करिअर घालवायचं म्हणजे होतच ना, नोकरी मिळाली तर नोकरी मिळणार ना. कोणत्या टुकार पोराला बेकार पोराला कोणती मुलगी हो म्हणणार आहे का? आजकालच्या मुली फार हुशार आहेत, बंगला पाहिजे, जमीन पाहिजे, नोकरी पाहिजे, सगळं पाहिजे. आई वडील नको, आई वडील पाहिजेत असं म्हणा. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये थोडा मोठ्यांचे आशीर्वाद असेल तरच आपला संसार सुखाचा होऊ शकतो. आणि मुलींचा प्रश्न काय आहे, मुलींसाठी मी काय सांगत असतो, प्रत्येक गावामध्ये 9वी ते 12वी मी भंडारा आणि नागपूरच्या शाळेमध्ये गेलो, तिथल्या मला मॅडमने सांगितलं एक 10वीची मुलगी, तिने काय पराक्रम केला, घरी येऊन 15 दिवस जायची, शाळेत आलेच नाही. मग बापाला कळलं आणि मला सांगितलं स्पेशल मुलींसाठी बोला. मी त्या मुलींसाठी 1.25 तास बोललो, तुमच्यासाठी फक्त 10 मिनिटं सांगतो. बघा, सीता वनवासात होती, बरोबर. वनवासात असताना सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून ती बसली होती. तिने हरिण पाहिलं तुम्ही हरिण ते हरिण पाहिलं की रामाला नदी प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची टोळी आली. रामाला वाटलं अरे एवढं राग जे वैभव त्यागून हे राजकन्या आपल्या बरोबर आले, त्याची एवढी इच्छा का पूर्ण करणे. रामाने धनुष्यबाण उचलला आणि हरणाच्या पाठीवर पळाला, 90च्या स्पीडने पळाला. ते हरिण मायावी होत, तुम्हाला माहिती आहे. ते हरिण मायावी होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. आणि मग ते हरिण झाडाच्या आड गेल्यावर त्याने रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेने ऐकला. सीता म्हणजे लक्ष्मणला भाऊजी धावा, त्यांच्या जीवाला धोका आहे. लक्ष्मण म्हणला नाही मध्ये त्यांना काही होऊ शकणार नाही. सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हणली म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी बस लक्ष्मणाला बस माते जातो. त्याने धनुष्यबाण त्याला जायला निघाला, परंतु जाताना मागं वळला. सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. मागं वळून त्यानं त्या कुटीच्या बाहेर एक रेषा आखली. सीताबाईला सांगितली रेषा ओलांडू नकोस. ती रेषा आखली. त्या रेषेचं नाव काय दिलं? मला ऐकू येत नाही सर. काय? लक्ष्मण रेखा, जी प्रत्येक मुलीच्या जीवनात असते. लक्ष्मण रेखा ही प्रत्येक मुलीच्या जीवनात असते आणि ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनात रामायण बिघडतं, वेगळंच महाभारत घडतं. ही लक्ष्मण रेषा. आणि त्यावेळेला लक्ष्मणही मग गेला. लक्ष्मणही हरणाच्या शोधामध्ये रामाच्या पाठीमागे गेला. काय झालं, एका शाळेमध्ये मी अख्खा असं रामायण सांगितलं. रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, सेतुबंधन, विभीषणाचा अभिषेक सगळं सांगितलं. रावणाला कोणी मारलं, कसं मारलं. पण मी काय झालं, एका पोराचं लक्ष नव्हतं, ते त्याला मारत नव्हतं. मी म्हणलं मागचा बाळा, रावणाला कोणी मारलं रे? तुमचं नाही मारलं. आता तू त्याच्याशी बोलत त्याला मारत होता, तर कुठल्या बॅगसोबत ती गरज नाही ना. तुमचं लक्ष काय सध्या? तुमचं लक्ष काय? टीव्ही, मोबाईल, पाटणाचा बैलगाडा. पाटणाच्या बैलगाडीने आमच्या भागात एवढा राडा केलाय. 10वीला 92% मार्क असणारा पोरगा 12वीला नापास. सारख्या गाड्या मला पडायचे. काय करायला मिळत होतं काय माहिती. तर मी काय सांगत होतो, आता लक्ष्मणही पळाला. ते झाडाच्या अदृश्य झाला. त्यावेळेला रावणानं भिक्षेकडे वेळ घेतलं, गोसाव्यात करून घेतलं आणि ओम करतं भिक्षा देही, भिक्षा वाढ म्हणून त्या रेषेच्या बाहेर उभा राहिला. आणि मग सीतेने पाहिलं आपल्या दारामध्ये कोणतरी गोसावी आलाय. आपली भारतीय संस्कृती दारात आलेला काहीतरी वाढायचं. त्यामुळं सीताबाई अंध गेली. गंधमुळे फळे जे काय असेल ते हातामध्ये घेतलं आणि ती चांगल्या कामासाठी, दानधर्म करण्यासाठी, भिक्षा वाढण्यासाठी अनावधानाने तिला ती लक्ष्मण रेषा ओलांडली. जशी लक्ष्मण रेषा ओलांडली तसं रावणानं आपलं रूप घेतलं आणि त्याला उचललं पंढरपूरला दिल्लीमध्ये पोहोचला. आणि पंढरपूरला घेऊन गेलं. कुठे घेऊन गेलं काय मला आठवत नाही. पुढे घेऊन गेलं लंकेमध्ये. बरोबर, लंकेमध्ये अशोकानामध्ये नेऊन वळवली. मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जरा कान करून ऐका. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला उड्डाण करू शकणारा, शोध घेऊ इच्छिणारा हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये तुम्हाला शोधण्यासाठी कोणताही हनुमान उपलब्ध
नाही. आणि आजकालचा राम पण लय आवाज आहे. तो म्हणत तुला लय शायनिंगची चकचकी चोळी लागत होती, जाऊ द्या, बॅग गेली, गीता गेली, गीता मिळेल. मुली रामायणापासून काय शिकायचं? लक्ष्मण रेषा ओलांडायची. आता काय झाले, रामायणापासून शिकण्यासारखं खूप आहे. तुम्ही रामायण फक्त लढाई नाही, राक्षसाला मारण्याचं काम नाही. रामायणापासून एवढं सुरुवातीपासून बघा की मंथरेनं कैकेयीचे कान धरले, रामाला वनवास झाला, रामाचा वनवास झाला. मग कोणत्याही मंथरेचं ऐकायचं नाही. मंथरेचं ऐकलं तर तुमचं प्रपंच उद्ध्वस्त होतो. ही पहिलं शिकायचं. दुसरं, रामाला पहिल्या दिवशी गादीवर बसायचं होतं. दुसऱ्या दिवशी वडिलांना सांगितलं तुला वनवासाला जावं लागेल, वनवासाला जावं लागेल. राम नाही म्हणला का? आज्ञाधारकपणा, चित्रलोकचा बापाचा आज्ञाधारकपणा. तो आता तुमच्यातल्या एखाद्या पोराला जर सांगितलं हे पोरग काय नीट ऐकत नाही, घरी नीट लक्ष देत नाही, ठेरारपणा करते, जा तू 14 दिवस घरात येऊ नको, बापाने सांगितलं तर ते म्हणून तूच जाऊ असा. बरोबर? आज्ञाधारकपणा पहिलं. नंतर राम वनवासाला निघाला आणि लक्ष्मण निघाला, त्याच्याबरोबर लक्ष्मणही निघाला. त्यावेळेस लक्ष्मणाची बायको उर्मिला ती तिकून येताना लक्ष्मणानं पाहिली. त्याला प्रश्न पडला की मला अडवते किंवा काय, मला अडवते किंवा काय. पण त्याच वेळेला ती जवळ येताना त्याने पहिलेच सांगितलं तुझा प्रश्न मला माहित आहे, परंतु त्यावेळेला मला ती म्हटली मलाही तुमचं प्रेम बंधुप्रेम माहित आहे, तुम्ही खुशाल रामाबरोबर जा, मी 14 वर्ष तुमची प्रतीक्षा करेन. नवीन लग्न झालेलं. आताची मुलगी म्हणत का नका जाऊ, ती रडून गोंधळ केला का? मग काय शिकायचं? बंधुप्रेम किंवा संस्कार. त्याच्यानंतर रामाने बघा, रामाला दशरथ जा म्हणाला, त्यावेळी दशरथाला वाईट वाटलं, दशरथही शोक करायला लागला. पण तो म्हणला पिताश्री तुम्ही कशाला शोक करताय? तुम्ही फक्त मला अयोध्येचा राजा बनवत होता, तुम्ही मला फक्त अयोध्येचा राजा बनवत होता, आता तर तुम्ही मला अख्ख्या वनाचा राजा बनवलाय, अख्ख्या वनाचा राजा बनवलाय. अयोध्यापेक्षा मोठं राज्य दिले मला, मी आनंदात आहे. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. वाईटातून शून्यातून विश्व निर्माण करता येतं, वाईटातूनही चांगलं घडवता येतं. म्हणजे वडिलांना त्यांनी दुःख होईल असं वाटलं नाही. तो गेल्याच्या नंतर कैकेयीनं भरताला बोलवलं. आणि भरताला जेव्हा कळलं आपल्या आईनं आपल्या भावाला म्हणजे रामाला वनवासाला पाठवलंय, तो आई दावा अपशब्द बोलून पळत धावत जंगलामध्ये गेला, सैनिक घेऊन रामाला आणण्यासाठी गेला. आणि ते कुणी पाहिलं? लक्ष्मणानं लांबून पाहिलं. आणि लक्ष्मणानं पाहिलं तो रामाला म्हणला भैया देखो वो अभी अपने को कुछ, म्हणजे त्याला असं वाटलं की आपल्याला चाल करायला काहीतरी आम्हाला इजा करायला आले. पण राम म्हणला नाही बंधू, असं होऊ शकणार नाही. भरताचं माझ्यावर किती प्रेम आहे मला माहिती आहे. म्हणजे लक्ष्मण तर तापटच होता. मग जवळ आल्यावर भरत जेव्हा पायाशी गेला, तुम्ही माग चला राज्यकारभार सांभाळा, तुम्ही वनवासाला जाऊ नका. पण त्यावेळेला राम म्हणला मला पितृ आज्ञा आहे, मला गेलंच पाहिजे. त्यावेळेला आता मी शॉर्ट मध्ये सांगतो, त्यावेळेला भरत म्हणला हे राज्यकारभार करणार नाही, तुम्ही जावा, तुम्ही येईपर्यंत मी संन्यस्त राहील, तुमच्या पादुका मी सिंहासनावर ठेवून राज्य करील. आता एखाद्या भाऊ काय म्हणत, 14 वर्ष जर 2 भावाच्या एकाला जर जेल झाली, एखाद्या चोरी करून मारामारी करून जर जेल झाली, तर दुसरा भाऊ म्हणत परत झालं माझं एकट्याच राहिलं. काय शिकायचं? बंधुप्रेम. म्हणजे रामायणापासून एवढं शिकायसारखं आहे. तर मला लक्ष्मण देसाई सांगितले रामायणापासून सगळ्यात महत्वाचं. तुम्ही कोणतं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, आर्टला आहे का? तुम्ही आर्टला इकॉनॉमिक्स असतो, आर्टला इकॉनॉमिक्स असतो, कॉमर्सला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, आणि BBA BCA ला बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. म्हणजे कमीत कमी खर्चात, कमीत कमी भांडवल, कमीत कमी श्रमशक्ती वापरून जास्तीत जास्त नफा मिळवायचा. हे तिन्ही विषयाचं गणित असतं बघा, डेबिट क्रेडिट. तर मला सांगा, आता युक्रेनचं रशियाचं युद्ध चालू आहे ना, किती खर्च झाला असेल? आपल्या देशाचं 15 वर्षाचं बजेट तरी एका देशाची हात येत नाही, जे पराजय नाही अजून. मग त्या रामायणामध्ये एक उदाहरण आहे, फक्त तिन्ही विषयाला आर्ट, कॉमर्स साठी BBA BCA. एक माकड होतं, माकड सिटीला वनवासात होती, गेली तिकडे लंकेमध्ये वटवली. त्यावेळेला ते माकडे कामकी घेऊन रामाची गेलं, लंकेमध्ये शोधत गेलं, झाडावरून बघितलं सीतामाई बसलेली आहे. आणि ती सीतामाई जर करत बसले असतात, त्याने अंगठी टाकली, ती अंगठी हातामध्ये बसली, सीतेला ओळखल्यावर त्याने वर पाहिलं
सीतेनं जसं वर पाहिलं तसं रावणाचे सैनिक आजूबाजूला होते, त्यांनी पाहिलं हे माकड काहीतरी टाकले, त्यांच्या माकडाला पकडलं, रावणापुढे आदर केलं. रावण सिंहासनावर बसला होता, रावणाचं सिंहासन होतं एवढं उंच. आता ते माकड काही सामान्य नव्हतं. तुम्हाला माहिती त्यांनी काय केलं, आपलं शेपूट लांबवत त्याने एवढे फळ केलं, त्याच्यापेक्षा डबल उंच करून माहिती बसला. आणि मग त्या रावणाला राग आला, अरे भरकट आपल्या शेपटाचा माग दाखवते काय, सैनिकाला म्हणाला अरे सगळ्या चिंध्या गोळा करून कपडे गोळा करून आणा, याचं शेपूट शेपटाला गुंडाळा फेकून द्यायचा, शेपटाचा माग बघूया. सैनिक पळाले, सगळ्या चिंध्या आणल्या, अर्धे शेपूट उरलं नाही, शेपूट रामत गेलं. परत सैनिकाला म्हणलं जा सगळ्या साड्यांना, सगळ्या तिथल्या फक्त साड्या गोळा करून आणल्या, एकही साडी ठेवली नाही. तरी त्याचं एक साडीचं शेपूट राहिलं. आणि मग एक सैनिक म्हणला दारे सीताबाई आहे तिची साडी घेऊन आणा. आणि मग त्या माकडानं ऐकलं, आपलं शेपूट आपसून घेतलं आणि म्हणजे झालं याचं शेपूट असते. आता मुलींना त्या काय वेळेला काय एवढ्या साड्या नव्हत्या, त्यावेळेला फक्त एखादी साडी असायची, तुमची आजी बघा शिवून ठेवलं लावून 1-2 साड्या. मग साड्या आत्ता बघा, आत्ता जर प्रश्न असताना आता तुमच्या बहिणीच्या आईच्या कपाटात बघा एवढी थप्पी लागलेली, एवढी थप्पी. काय झालं, एका म्हातारीला वाटलं 75 झाली, लग्नाला 50 वाटलं, बरोबर एका दिवशी आलं. आणि मग तिला वाटलं आपली 75 साजरी करायची, लग्नाचा एनिव्हर्सरी काय म्हणतात ना ते साजरी करायची म्हणल्यावर तिने सगळा अल्बम पाहिला. तिने पाहिलं ह्या लग्नातल्या शालूवर मी किती सुंदर दिसत होते. आणि मग तिने काय केलं, तो शालू कुठं होता, प्रत्येक वर्षाला जायला प्रत्येक सणाला साड्या पाहायला लागतात. त्या सगळ्या साड्या अख्खे मोठं कपाट होतं अलमारी, त्या अलमारीत तो शालू सगळ्यात खाली अडकला, कारण ते घातलंच नव्हतं कधी. आणि मग तो ते सगळ्या साड्याची टप्पीवर पासाचे. आणि मग तिने विचार केला त्या शालू मध्ये फार सुंदर दिसते, तो शालू उचकटण्यासाठी ती खाली वाकली. तशी खाली वाकली, शालू वाढला, अख्ख्या साड्या वाकाडी, म्हातारी खास. कशाला साड्या लागतात एवढं गरजेपुरतं. त्या साड्यामध्ये आणि भांडी कोणी बघा, लग्नात एवढी भांडी येतात, तिकडे भांडी येतात, अख्खा माळा आपला भांड्यामध्ये गुंतलेला असतो. आपलं मराठा समाजाचं महाराष्ट्रात अख्खं भांडवल त्या भांड्यामध्ये माळ्यावर आणि साडीमध्ये याच्यात अडकले, आपण भिकारी होत चालतो. साड्या फक्त 2-4 हजार ना, पण ढेकायचा बायला वर्षाला प्रत्येक सणाला साडी पाहिजे. मग त्या वेळेला अरे म्हणजे ते कुठे झालंय, दारे म्हणजे राखेल आणा. मग 15-20 डबे आले राखेलचे, अख्ख्या शेपटावर अख्ख्या साड्यावर बसलं. आणि 15-20 सैनिकांनी 15-20 ठिकाणी माझी सांडली पेटवून दिलं. जसं शेपूट पेटवून दिलं तसं त्या माकडाने उड्डाण केलं आणि पहिल्या रावणाच्या महालावर असं शेपूट करायला परितात. टोटल सगळ्या बाजूने आग लागली 1 मिनिटात. आणि अख्खे बंगले होडे वाळे घर अख्खी लंका त्या माकडानं अर्ध्या तासामध्ये जाळून टाकलं. आता मला सांगा, त्या माकडाचा किती खर्च झाला, युक्रेनचा किती झाला, माकडाचा किती खर्च झाला. साड्या कोणाच्या होत्या, सगळ्या घेतल्या, राखेल आणि 1 पैशाची माचीस. सगळ्यामध्ये झिरो बजेटमध्ये रामायणामधून खूप शिकायचं आहे, फक्त ते चांगलं ते तुम्ही शिका. आता मुलींसाठी लक्ष्मणरेषा सांगितली, लक्ष्मणरेषा ओरडायची नसती. काय झालं, असे काही प्रकार घडतात. काही पिक्चर निघाला, त्या संगीतकारांना अशी गाणी वाजवली, त्या पिक्चर मध्ये त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता, जातीपाती उच्चनीचे भेदभाव परिस्थितीपर्यंत मानायचे नाही. म्हणजे जातीपातीचा उच्चाटन करायचं. पण त्या दिग्दर्शकाने काय केलं, त्या संगीतकारांना गीतकारांना अशी गीत वाजवली, अशी गाणी वाजवली आणि ती गाणी आमच्या पोरीनं ऐकली आणि पोरी नाचायला लागल्या, खाणार काढलं काळजामध्ये. काय झालं ती, मग त्या पिक्चर पाहून करमाळा भागातल्या 145 मुली 8-15 दिवसामध्ये पळून गेल्या. मी करमाळाला ती बातमी ऐकली आणि मी 8 दिवस त्या करमाळामध्ये होतो. आणि 8 दिवस पळून असताना त्या मुली 8 दिवसात त्यांनी अर्धी पार्सल वापस आली. अर्धी पार्सल वापस आली. 15 दिवसामध्ये 144 मुली आल्या आणि एका मुलीचं पैकी इंद्रायणीच्या पात्रामध्ये करंटाला दिसलं. मला सांगा मुलींनो, ती मुलं त्या पिक्चर मध्ये ती पोरगी काय, तिचं नाव मिरची का काय, एवढी घाई लागली होती. मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू. आणि मग तिथं गेल्यावर ती किती वेळा असली, पळून गेलं किती वेळा असली, एकदा झाली. दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं, तुला भीट कळत नाही का, तुला कशाला आला तुला माहिती आहे का. दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं. दुसऱ्या मला सांगा, त्यातला एक प्रसंग सांगतो. हे दोघं जण पैसे संपले, तिथे पैशाची बॅग भरून आणली होती बापाची, ती मागं पळाली. पोलिसांना ठेवता गेलं, पिस्तूल केलं, पळाली, बस बांधली गेले. बघितलं तुम्ही, बघितलंय ना, बंद बघितलं बरोबर नाही बघितलं.
घरची कुठे होती ठीक आहे. तर दोन ते सगळे पैसे काय झाले होते तसं गेल्यावर काहीतरी मोडलं, ते मोडून ते पैसे संपले, त्यांना कुठे प्रवेश मिळाला नाही. रात्री एका भाकऱ्यावर बसले होते आणि भाकऱ्यावर बसले असताना ते एकमेकांच्या मानेवर डोकं ठेवून झोपी गेले. हा प्रसंग पाहिला असेल तुम्ही. झोपी गेले त्यावेळेला हा तो 5-7 वारकरी आले. 5-7 वारकरी आले. त्यांनी पाहिलं की ही अज्ञात की निष्पाप वारकरी इथं का बरं विद्यार्थी झाले, यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना झोपायला जागा नाही, राहायला घर नाही, खायला असं नाही का काय. त्यांना उठवलं आणि त्यांना उठवलं म्हणजे बालकांना चला आमच्या दिल्लीमध्ये समूह असतो, राहायची व्यवस्था असते. त्यांना म्हणजे चला फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा, माऊली माऊली म्हणा, आमच्या बरोबर चला. त्यांना दिंडीत घेऊन निघाली. दिंडीत निघाले ना पुढं कोण आलं होतं झोपल्यावर कोण भेटले त्यांना पाहिलं नाही पाहिलं कुठेच नाही पाहिलं. गुंडे होते ना 5-7 गुंड आले बरोबर. 5-7 गुंड आले. 2 गुंडांनी त्या पसाऱ्याला मोकळ्या नेला. बाकीचे 5-7 गुंड त्या तिच्या दोन्ही हाताला धरून बहुसन्मानानं एका कोपऱ्यामध्ये नेऊन शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि नारळ घेऊन तिचा बहुसन्मान करणार होते. सन्मान करणार होते का त्यावेळेला नशिबानं ते गरीबाचा हात आली मध्ये जाऊन दिला असे गुंड पळाले. नाहीतर आजकालच्या जमान्यामध्ये एखाद्या मुलीला गुंडांनी एखाद्या महिलेला 5-7 गुंडांनी जर छेडत असेल घेरलं असेल तर आजकाल कोणताही पुढारी पहिलवान बोका सुद्धामध्ये पडत नाही. का पडत नाही. गुन्ह्यांचा भार खावा लागेल, पोलीस स्टेशनला जबाब द्यावा लागेल, कोर्टामध्ये साक्ष द्यावा लागेल. म्हणून आयुष्यामध्ये लक्ष्मणरेषा ओलांडायची लई घाईवाली होती ती पोरगी. मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू. तो एक दिवस आला. दुसरा प्रसंग 2 मिनिट राहिले. दुसरा प्रसंग तो काहीतरी तळ्यावर खेळत होता. तळ्यावर थापीट काहीतरी खेळत होता. ती आली तर वेळ नाही झाला म्हणजे पिक्चर लागणार आहे ते म्हणजे जातोच गेला. पिक्चर पाहून आला. गेटवर बॉस करतो बोलताना पाहिलं. त्यांचं डोकं भडकलं. त्यानं पाहिलं दोघांमध्ये इंग्लिश मधलं प्रेम संपलं, मराठीतलं प्रेम सुरू झाला. जोरात खडाजंगी झाली. एकमेकाला शिवाय एकमेका करायली. आतमध्ये हॉटेलमध्ये गेलं. हॉटेलमध्ये गेल्यावर मराठीतलं प्रेम जे वाढल्यावर त्याने एक ठोकळा बघून दिला. ठोकळा बघून दिला त्याला त्याला बाहेर काढून दिलं. बाहेर काढून गेल्यावर ती आजी तुडू बाहेर पळाली. माझ्या मला थांब वाचते थांब मला तुझ्याशी बोलायचं. ती म्हणली मला तुझ्याशी नाही बोलायचं. हे तर बघितलं का. मला सांगा आता नाही बोलायचं म्हणजे ती 8 दिवसापूर्वी एवढी गायला काय लागली. मराठीत सांगू का इंग्लिश सांगू हे नेमकं काय होते. नाही बोलायचं म्हणजे रोड क्रॉस करून घे. तो म्हणला थांब मला तुझ्याशी बोलायचे. तुम्हाला मला तुझी घाण वाटते. तुम्हाला तुला तुझी मला खेळच येते. ती म्हणली मी तुझ्या बरोबर येऊन झक मारली. तो म्हणला बरी मारली. ती तुडू पळून निघून गेली. एकमेकांना भांडण करून गेली. रोडच्या पलीकडे गेली. एका गाडीत बसली आणि हा मागून रोड क्रॉस केल्यावर त्याला सापडली नाही. खोलीवर गेला. फाशी घ्यायचा वाचला आणि ती एका गाडीत बसली. पुढल्या गाडीवर पुढल्या बरोबर गाडी थांबली. गाडीतून एका भिकारणीनं पुढे हात केला. त्या भिकारणीमध्ये मुलींनो तिला कुणाचं प्रतिबिंब पाहिलं. त्या भिकारणीमध्ये तिने स्वतःचा पिंजारलेला स्वतःचा चेहरा पाहिला. आणि या भिकाणी बरोबर ते हातवर करा म्हणजे त्यांच्याकडे मी देऊ शकतो. हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला हा दररोज आपण सकाळी सायंकाळ पण किमान सकाळी तुम्हाला यायला उशीर होतो किंवा लवकर यावं लागतं. तुम्हाला सायंकाळी हरिपाठ करू शकता. तुम्हाला म्हणायचं असेल तर तुमच्या आई वगैरे घरी असतात त्या तुम्हाला याची चाल पण सांगू शकतात किंवा युट्यूब वरती याची चाल तुम्हाला मिळत नाही. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगा तसं मी आणतो. ठीक आहे. ज्ञानेश्वर भाऊंनी आपल्याला खूप छान दर्शन केलं. आता ज्ञानेश्वर महाराज येणार नाही पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर भाऊंसारखे लोक पाठवलेले आहेत. त्यांच्या तोंडून आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान ऐकायला मिळते. म्हणून तो पांडुरंग विठ्ठल आपला दैवत आहे महाराष्ट्राचा. असा कमरेवरती हात ठेवून उभा आहे. बघितलं का त्यांनी. तो काय सांगतोय की अरे संसार सागरामध्ये भवसागरामध्ये अडचणी समस्यांचं पाणी इतकंच आहे. फक्त तुम्ही माझ्या मागून या म्हणजे मी दाखवलेल्या रस्त्याने या सर्व समस्या तुमच्या सॉल्व्ह होतील. आणि म्हणून
तो मार्ग आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं काम ज्ञानेश्वर सारखे लोक करतात. आपण त्यांच्या प्रती कृतार्थ राहूया, कृतज्ञ राहूया आणि कोणाला हे पण लागेल.